राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. मम भार्या समर्पयामी. आठवतं हे वाक्य? हे विडंबन करून समस्त ब्राह्मण जातीवर चिखलफेक करणारे अमोल मिटकरी यांच्या बडबोलेपणामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाने त्यांना प्रवक्ता पदावरून काढून टाकलं. मम भार्या समर्पयामी. अमोल मिटकरी हे पानसट अचरट विनोद करून तुम्ही 4 टाळ्या मिळवल्या असतील, पण तुम्ही हे विसरलात की ज्या पंथाला, ज्या धर्माला तुम्ही मानता तो लिंगायत धर्म ज्यांनी स्थापन केला ते महात्मा बसवेश्वर एक ब्राह्मण होते. ज्या सभेत तुम्ही मम भार्या समर्पयामी असं टिंगल वजा काही मंत्र म्हणून दाखवत होते, त्यावेळेस त्या सभेमध्ये त्यावेळेसचे 2 मंत्री उपस्थित होते आणि ते हसून हसून लोटपोट होत होते. त्यांचे आज काय हाल आहेत? त्यापैकी एक आहेत धनंजय मुंडे. ते तर खुर्चीवर पडून पडून हातपाय पोटाशी घेऊन हसत होते. त्यांना लाज वाटली नाही की अमोल मिटकरी ब्राह्मण समाजाविषयी हे बोलतोय आणि आपण ऐकून घेतो. त्यांचे परळीचे एक सहकारी ब्राह्मण समाजाचे मोठे नेते आहेत धनंजय मुंडे. आपण विसरलात की आपल्या काकू, ज्यांना तुम्ही कधी माझी गॉड मदर म्हणत होता, त्या ब्राह्मण आहेत. आणि आपल्या 2 पैकी एक, पहिली कोण दुसरी कोण या वादात मी जात नाही, एक पत्नी सुद्धा ब्राह्मण आहे. तुम्हाला असं वाटलं नाही की या वाचाळ वीराला तुम्ही थांबवावं? तुम्ही असं ऐकत राहिलात. तुमच्या नशिबी आज काय आलं? एका गुन्हेगाराची साथ देतो म्हणून तुम्हाला मंत्रिपदाला काढून टाकलं. हा ब्राह्मणाचा शाप तुम्हाला भोवला. या निष्पाच ब्राह्मणावर तुम्ही आरोप केले. जयंत पाटील, तुम्ही फार हसत होते ना, मग एवढा जर तुम्हाला ब्राह्मण हा हास्याचा विषय होता, विनोदाचा विषय होता, तर मग ब्राह्मणाचे मुलगी सून म्हणून घरात कशाला आणली तुम्ही? अरे ब्राह्मणाने तुमचं काय वाकडं केलं? ब्राह्मणाने तुम्हाला कधी आरक्षण मागितलं? अरे ब्राह्मण आपल्या कष्टाने, आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर या देशाची सेवा करतात. या देशाशी बलिदान करण्यामध्ये ब्राह्मण समाजाचा फार मोठा हात होता. अरे जे 3 लोक महाराष्ट्रातून काळ्या पाण्याची शिक्षा राजकीय कैदी म्हणून भोगायला गेले होते, 3ही ब्राह्मण होते. आणि अमोल मिटकरी, तुमच्या ह्या वाचाळवीरानं, राष्ट्रवादीनं तुमच्या पार्श्वभागावर लात मारून तुम्हाला हाकलून दिलेलं आहे. लोकांची थट्टा ज्यावेळेस तुम्ही करतात त्यावेळेस तुमच्या सुद्धा नशिबी हा प्रसंग येऊ शकतो. आता घरी बसा आणि बायकोसमोर हा मंत्र म्हणा, मम भार्या समर्पयामी. दुसरी एक घटना त्याच वेळेस झाली. आमच्या रुपालीताई ठोंबरे यांची देखील प्रवक्तेपदावरून हकालपट्टी झाली. रुपालीताई, आपण खूप स्पष्ट वक्त्या आहात आणि हेच तुम्हाला तुमच्या हकालपट्टीला कारण ठरलेलं आहे. आपण फार मनापासून डॉक्टर संपदाला न्याय मिळावा म्हणून तिच्या गावी गेलात, भेटलात. आपण जी वक्तव्य केली ती तुमच्या पक्षप्रमुखाला आवडली नाहीत. मध्यंतरी ते एक छायाचित्र असं प्रसिद्ध झालं होतं की आपण आपल्या पक्षप्रमुखाच्या अक्षरशः पायावर डोकं ठेवलं, पण पक्षप्रमुखाला पाजर फुटला नाही. आणि म्हणून मी 3 नोव्हेंबरला सोलापूरमध्ये काही प्रसारमाध्यमासमोर बोलताना हे म्हटलं होतं की ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरनं मृत आमच्या डॉक्टर संपदाची बदनामी केली, त्या अजून कशा पदावर आहेत. आणि त्यावेळेस बोलताना मी एक वाक्य बोललो होतो की अजितदादा कोणच्या रूपात अडकले आहेत. रुपालीताई ठोंबरे, आपण आणि संपदा दोन्हीही एकाच समाजातून आहात आणि त्या समाजाचा पवार कुटुंबाला खूप राग आहे. त्यांनी फक्त स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेच्या विरुद्ध शस्त्र म्हणून धनंजय मुंडेला जवळ केलं. मुंडे किंवा ओबीसी समाजावर किंवा वंजारा समाजावर प्रेम म्हणून नाही. मग रुपालीताई,
तुम्ही त्यांच्या आवडत्या रूपाविषयी जर जाहीर तक्रार केली तर तुम्हाला ते कसं प्रवक्तेपदावर ठेवतील? अहो, नाव जरी सारखं असलं तरी नावडतीचं मीठ हे आळणीच असतं. आणि शेवटी मी म्हटलं तसं की दादा कोणत्या रूपात अडकले हे जगासमोर आलं. मला तुकोबारायाचा एकच अभंग आठवला, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. जे रूप पाहिल्यावर अजितदादाला सुख होईल ते रूप त्यांनी ठेवलं, बाकीच्या रूपाला बाहेरची वाट दाखवली. धन्यवाद.